मंत्री एकनाथ शिंदे बोलतायत। तो आपल्या कोटीमध्ये न्यायचा आकडा नेणार ना, आणि म्हणून ते काम आपण करताय। आणि आपल्याला मलाही माहित आहे तुमचे काही विषय आहेत, ते काही प्रश्न आहेत, ते आम्ही शेवटी सरकार तुमचं आहे, सरकार कोणाचं आहे? सगळ्या आपल्या सगळ्यांचं सरकार आहे। आणि म्हणून मला एकच सांगा, तुम्ही आता हे पैसे काय करणार? हे पैसे आता काय करणार तुम्ही? आता दर महिन्याला तुम्हाला पैसे येत राहतील। नाही, पहिले म्हणजे खर्च करणार पैसे आपल्या कुटुंबासाठी। मुलाच्या शिक्षणासाठी, दवाखान्यासाठी असेल, पण दवाखाना पण आम्ही आता 5 लाखाचा माफ केलाय। छोटा छोटा किरकोळ मग बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपल्याकडे आलाय का? तर नाही, काही ठिकाणी नशाला आला तर ते आम्ही टाकतोय। ते बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यामध्ये किरकोळ ताप, थंडी ताप काय असेल तिथं पण मोफत इलाज आपल्या सरकारने केला आहे। आणि आता सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत आपल्याला जे उपचार आहेत ते देण्याचा आम्ही निर्णय घेतलाय। आणि पहिले 1.5 लाख रुपये होते ना महात्मा ज्योतिबा फुलेचे, आता 5 लाख केले। त्यातल्या अटी शर्ती आम्ही काढून टाकल्या। आणि जेवढं अगदी करोडपती पासून अगदी साधा गरीब माणूस पण त्याचा फायदा घेणार, त्यामुळे 12.5 कोटी जनतेला तो नियम आम्ही लागू केलेला आहे। त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल। त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना केली आहे। गॅस सिलेंडर वापरता की नाही तुम्ही? तर 3 गॅस सिलेंडर वर्षाला मोफत देण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे। आपल्याला लागतोच ना गॅस। आता तुम्हाला गॅस दिल्यावर ते विरोधक गॅसवर आलेले आहेत। विरोधकांना एकच आहे की विरोधक ही योजना बंद पडावी म्हणून सारखा प्रयत्न करत होते। आणि योजना कशी खोटी आहे, पैसे खात्यात येणार नाहीत, बिलकुल कोणी विश्वास ठेवू नका, फॉर्म भरू नका। काही माझ्या बहिणींनी फॉर्म भरले नव्हते सुरुवातीला, जसे पैसे खात्यात सुरू झाले ते बोले विरोधक खोटे आहेत, हे खोटारडे आहेत, त्यांचं ऐकून आपण फॉर्म भरले नाही, चूक झाली। लय त्यांनी पण फटाफट फॉर्म भरले। आता विरोधक जेव्हा अर्ज म्हणजे बघा, इथं पहिलं योजनेला बदनाम करायचं, इथं पहिली योजना फसवी असं म्हणायचं, आणि दुसरीकडे क्रेडिट घ्यायला फॉर्म भरायचे। मी बघतो ज्या लोकांनी विरोध केला त्या लोकांनी आपल्या ऑफिसच्या बाहेर, शाखांच्या बाहेर फलक लावले होते, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा लाभ घ्या, पण मुख्यमंत्र्याचा फोटो नव्हता लावला। म्हणजे ज्यांनी फोटो त्यांचे लावले होते, म्हणजे क्रेडिट घ्यायला, श्रेय घ्यायला पुढं, आणि आमच्या लाडक्या बहिणींना बदनाम करायला पुढं। म्हणाले हे काय भीक आहे का? हे काय लाच आहे का? हे काय विकत घेताय का? मला सांगा माझ्या सगळ्या बहिणींनो, असे शब्द योग्य आहेत का हो आपल्या बहिणींसाठी वापरणं? आणि मग असे लोक या योजनेमध्ये खोडा घालतात। म्हणजे त्यांना वाटलंच नव्हतं की एवढ्या लवकर ही योजना चालू होईल आणि पैसे पण मिळतील, त्यांना भरोसा नव्हता। मग योजनेमध्ये खोडा घालायचा प्रयत्न केला, ते कोर्टात गेले, कोर्टाने त्यांना फटकारलं। आम्ही कोर्टाला सांगितलं हे सरकारचं काम आहे, सर्वसामान्य महिलांना जर आम्ही थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न केला तर काय प्रॉब्लेम आहे? कोर्टाने त्यांना फटकारलं, कोर्टाने त्यांना फेटाळून लावलं। ते खटाखट वाल्यांचे कधी येतच नाहीत, ते पटापट वाल्यांचे येतात। मग हे अशा माझ्या बहिणी तुम्ही पाठवली, दिली मला, हो बांधली। आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, ही भाऊबीज, ही रक्षाबंधन जी आहे, ही ओवाळणी जी आहे, ही ओवाळणी फक्त रक्षाबंधनसाठी नाही, ही भाऊबीजसाठी नाही, कायम आहे, ही ओवाळणी कायम आहे।
आणि या माहेरचा आहेर जो आहे हा माहेरचा आहेर आहे तुम्हाला मी दिलेला. आणि म्हणून फक्त एवढंच नाही तर आता तुम्हाला मी सांगतो की याच्यामध्ये आम्ही 50% एसटी मध्ये सवलत दिली ना. 50% एसटी मध्ये सवलत दिली ना. एसटीने प्रवास करता की नाही. मग आता ते एसटी तोट्यात नाही फायद्यात गेली आहे. पहिलं म्हणालं एसटी तोट्यात आहे 50% दिलं तर अजून तोट्यात जाईल. मी बोल करून तर बघा. करून बघितल्यावर एसट्या फुलं एकदम व्हायला लागल्या. महिलांनी आपल्या माझ्या बहिणी आपल्या पतिराजांना सांगू लागल्या की बाबा तुम्ही थांबा मी अर्ध्या खर्चात बाजारात करून येते. बरोबर ना. हे आहे ना खरं बरोबर. आणि म्हणून याच्यासाठी आम्ही 50% त्याच्यामध्ये सवलत दिली. आता त्याच्यामध्ये हॅलो महिलांच्या हातात पैसे देणार आणि दाजीच्या खिशातून काढून घेणार. हे सगळ्यांचा प्रश्न आहे. कशातून. दाजीच्या खिशातून. आता आम्ही लाडक्या बहिणी तुमच्या आणि दाजी कोण. दाजी नाही काढणार. तुम्ही नाही ऐका हा हा आणि म्हणजे त्याचा प्रश्न काय आला. हा. आणि आता आपण हे काम करतो ना तुम्ही फक्त महिलांकडे लक्ष द्या. उमेद अभियानाकडे लक्ष द्या. तुम्हाला महिला कुठंच कमी पडणार नाही सर. नाही म्हणून काय करा. हे माहिती घे. म्हणून आहे ना तुम्हाला मी एकच सांगतो की तुमच्या खात्यात पैसे आलेले तुमच्या सहीशिवाय कुणालाच काढता येणार नाहीत. समजलं की नाही. तुमच्या मंजुरीशिवाय परवानगीशिवाय कुणाला पैसे काढता येणार नाहीत. म्हणून तो तुमच्या खात्यात दिलेत. तुम्हाला बघा माहेरला जायचं असेल तर पैसे मागायला लागायचे ना. कुठे काही आपल्या मुलाला विकत घ्यायचं आहे, काही खाऊ घ्यायचं आहे, कपडे घ्यायचं आहे, पैसे मागायचे तुम्ही. बरोबर ना. आता काय. आता तुमच्या हक्काचे पैसे. आता उलट आता तुमची काळजी घेतील. तुमचा नवरा पण घेईल, सासू सासरे पण गेलतील. म्हणतील बाबा अरे माझ्या बाईला चपातीला पोळीला तूप तेल लावलंय की नाही जरा बघ. बोलतील की नाही. म्हणजे आता या पैशामुळे तुमचं वजन वाढलं की नाही. कारण हे हक्काचे पैसे आहेत. आणि दुसरी गोष्ट सांगतो आम्ही तुमचे भाऊ फक्त 1,500 वर नाही थांबणार. जशी आपल्या सरकारची ताकद वाढेल आर्थिक ताकद वाढत जाईल 1.5चे आम्ही 2.25 करू. 2.25चे 2 करू. त्याचे 2.25 करू. 2.5 करू. 3.25 करू. 3 करू. त्या 3 पेक्षाही पुढे जाऊ. अजून तुमच्या आशीर्वादाने सरकारची ताकद वाढली की तुम्हाला आम्ही माहेरचा आहेर असा वाढत जाईल. त्यामुळे तुम्हाला लोक बोलतील 1,500 काय. अरे 1,500 पण गरीब माणसाला खूप काहीतरी करता येतं. मी आपल्याला आठवण सांगतो. माझी आई जेव्हा सगळं घर चालवायची ना तेव्हा मी बघायचो काटकसर कशी करायची आई पण माझी हे सगळे मेहनत करून आम्ही पुढे आलोय. त्यामुळे मी तेव्हाच ठरवलं होतं जेव्हा मी काहीतरी होईन माझ्या हातात काहीतरी अधिकार येतील तेव्हा माझ्या बहिणींना मी आधार देण्याचा पूर्ण काम करेन. आणि तो दिवस आता आलेला आहे. आणि म्हणून हे सरकार महायुतीचं जे आहे ते तुमच्या सोबत आहे. आता तुमच्या मुलींना मोठं करायचं असेल तुम्हाला आपण काय करतो मुलांना थोडं प्राधान्य देतो आणि मुलींना मागं ठेवतो. असं नाही करायचं. आता मुलींना तुम्हाला डॉक्टर करायचं आहे, वकील करायचं आहे, इंजिनियर करायचं आहे, MBA करायचं आहे. त्याचे पहिले 50% फी भरत होते सरकार आणि 50% पालक भरत होते. पण आता आम्ही ठरवलं एका मुलीने आत्महत्या केली 50% पालक भरू शकले नाही म्हणून. मी त्याच दिवशी रात्री ठरवलं की आमच्या या सरकारमध्ये राज्यामध्ये कुठल्याही मुलींनी उच्च शिक्षण डॉक्टर इंजिनियर वकील बनायला आत्महत्या करता कामा नये. त्याच दिवशी आम्ही सांगितलं 100% फी मुलींची आपण चालू करा. लेक लाडकी योजना तुम्हाला माहिती आहे का नाही. जन्म झालं 5,000, पहिलीत गेल्यावर 6,000, 5वीत गेल्यावर 7,000, 8वीत गेल्यावर 8,000, 11वीत गेल्यावर 9,000 आणि मुलीचं वय 18 वर्ष झालं की 1,00,000 रुपये त्या खात्यामध्ये जमा करायचा निर्णय आपण घेतला आहे. आणि म्हणून मला तुम्हाला फक्त हे 1,500 वर ठेवायचं नाही. आता 1,500 म्हणजे एका घरात 2 महिला असल्या 3,000 झाले. 3,000 म्हणजे वर्षाचे किती झाले 36,000 बरोबर.
आता तुम्ही या पैशामधून काही लोक पहिले कपडे घेतील, साड्या घेतील, मुलांना खाऊ घेतील, कोणाला कपडे घेतील, आपल्या या सगळ्या लोकांना. पण माझं असं म्हणणं आहे, जे मुख्यमंत्री रोजगार योजना जी आहे ना, त्या रोजगार योजनेमधून तुम्ही फायदा घ्या. बचत गटातून तुम्ही कर्ज काढता की नाही बँकेचं? बचत बँकेचं 100% कर्जफेड करणारा कोण असेल तर महिला आहे, बचत गट. आणि तुम्ही तर त्यांच्या बरोबर आहे ना, एकदम फिट काम करताय. आणि बरोबर. आणि म्हणून नाही, मला काय बोलू नका तुम्ही, मला माहित आहे, माहित आहे, मला माहित आहे ते सगळं. आता तुम्हाला सांगू का, 2.5 कोटी 6,000 केले. कोण म्हणाला? कुलकर्णी मिळते नाही. ऐका 3,000 ते 6,000 केले, ते मिळतात आपल्याला मानधन. बर, ठीक आहे. तुम्हाला मिळत नसले तर आपण बघून घेऊ. हा ताई तुम्ही सांगा ना. आता एकच सांगतो, आता तुम्हाला सांगतो, ज्याला मिळत नसतील ते पण मिळतील. काळजी करू नका, हे सरकार तुमचं आहे ताई, हे सरकार तुमचं आहे. म्हणून आपण 2.5 कोटी महिला, 3 कोटी 2.5 कोटी महिलांना आज 1,500 रुपये महिन्याला देतोय. किती? 1,500 रुपये महिना म्हणजे 1,800 रुपये वर्षाला. किती? 2.5 कोटी. आता 1.5 कोटीपर्यंत आलाय आकडा, हा वाढत जाणार आहे. आणि मग हे बचत गटाच्या माध्यमातून तुम्हीच जोडायचं आहे ना सगळ्यांना, उमेदवाल्यांनी. आणि म्हणून उमेदचे जे काही विषय बघा, आता पहिले 3,000 होते, मी मुख्यमंत्री झाल्यावर 6,000 केले का नाही? मग आता हे वाढत जातील ना, कशाला काळजी करताय तुम्ही? तुम्हाला आम्हाला द्यायचे आहेत पैसे. आणि म्हणून तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही पूर्णपणे आतापर्यंत तुमची दखल घेत होतं का? कोण घेतली होती का? ताई घेतली होती. आता तुमचा भाऊ आहे ना इकडे बसलाय, आणि 3 भाऊ आहेत, काळजी करू नका. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी तुमचे जे प्रश्न आहेत हेही सोडवू. पण तुम्ही अगदी मला प्रामाणिकपणे जेवढ्या आपल्या या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जेवढ्या महिला पात्र होत आहेत त्यांच्यापर्यंत मात्र तुम्हाला पोचायचं आहे. त्यांचे नीट कोणाचे राहिले ते फॉर्म भरून घ्या, बरोबर? आणि ते फॉर्म भरून त्यांना ही योजना लागू झाली पाहिजे असा प्रयत्न करा. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, हे गॅस सिलेंडर असतील, लाडकी बहीण योजना आपण केली, लेक लाडकी आहे, 50% सगळ्यांनी तिकडं आपले जे लोक राहिलेत त्यांचं करा. आणि त्याचबरोबर तुम्हाला मी एवढंच सांगेन की माझ्या डोक्यामध्ये जे काय आहे, आज तुम्ही उमेद बचत गटांना पुढं प्रोत्साहन देता, बरोबर? आता त्याच्यामध्ये तुम्ही पण व्यवसाय केला पाहिजे. तुम्ही आता याच्यामध्ये मी कलेक्टर आणि कमिशनरला काय सांगितलं, हे जे बचत गट काही प्रॉडक्ट बनवतात ना, उत्पादन, आता मला काही दिलं तुम्ही लोकांनी, त्या उत्पादनाला मार्केट पाहिजे, बाजार पाहिजे, मार्केटिंग पाहिजे, आणि त्यांना विक्री करायला आपल्याला हे पाहिजे. तर आता आम्ही असं करतोय की जेवढे मोठे मॉल आहेत ना, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, यांना देखील सांगणार की आमच्या महिला बचत गटाच्या महिलांना तुम्ही ये जागा द्या तिकडं, आणि तुमचं कमिशन बिमिशन काय घेऊ नका, हे आम्ही सांगणार आहे. एअरपोर्टला पण आपल्याला बचत गटाला जागा मिळाली पाहिजे. ST स्टँडला तर मी निर्णय घेतला आहे, ST स्टँडला आपल्याला मिळेल. रेल्वे स्टेशनला पण आम्ही विनंती केली आहे की बचत गटाला आपल्याला विक्रीसाठी हे पाहिजे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे मोठी मैदानं आहेत, जसं दिवाळीला एक्झिबिशन सेंटर करतो ना, तशा मोठ्या मैदानामध्ये जिल्हाधिकारी आणि तिथल्या महापालिकेने मोठा पंडाल टाकून आणि त्यामध्ये स्टॉल बनवायचे. स्टॉल बनवून प्रत्येक महिला बचत गटाला असं रोटेशनमध्ये द्यायचं. म्हणजे 100-500 समजा स्टॉल असतील तर 500 बचत गटाला तिथल्या फायदा होईल ना. म्हणजे तुम्हाला तिथे पैसे मिळतील की नाही? तिथे आता तुमची विक्री होईल मालाची, मालाची विक्री होईल, 2 पैसे जास्त मिळतील. हे करतोय आम्ही. आणि म्हणून तुम्हाला फक्त 1,500, 2,000, 3,000वर नाही, तुमच्या सगळ्या महिलांना मला लखपती झालेलं बघायचं आहे.
लखपती दिदी एक योजना आपली आहे, मोदी साहेबांनी केली आहे, बरोबर ना? ती चालू आहे. हा, मग ती लखपती दिदी केंद्र सरकारची आहे ना, तर ती राबवा. आणि दुसरी गोष्ट, राज्याची पण जी मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना, स्टार्टअप आहे, स्किल डेव्हलपमेंट आहे, सगळ्या गोष्टी याच्यातून पण आपल्याला मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये तुम्हाला पुढे आणायचं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला आम्ही फक्त एवढ्यापुरतं मर्यादित नाही ठेवणार. तुम्हाला पूर्णपणे तुमचं जे काही उमेद असेल, तुमचे बचत गटाची योजना असेल, त्यांना पूर्ण आम्ही सरकार पाठीशी उभं राहणार आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो, लाडक्या बहिणींची मला मिळत आहे साथ. माझ्या बहिणींच्या मागे खंबीरपणे शेवटपर्यंत उभा राहील तुमचा हक्काचा भाऊ एकनाथ, बरोबर? आणि आता मगाशी सांगितलं, वर्षा निवासस्थान कोणाचं आहे? आपल्या सगळ्या महिलांचं. अरे भावाचं म्हणजे तुमचं, बहिणींचं पण आहे ना. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो, आता पूर्वीचा विषय मी सांगत नाही, पूर्वीचं जाऊ द्या, परंतु आता जे काही विरोधक, सावत्र भाऊ जे काय खोटं नाटक करत होते, ते मात्र तुम्ही त्याच्या मागे लागून खोट्या लोकांच्या पासून आपल्याला सावध राहायचं आहे, बरोबर? सगळं तुम्हाला मिळेल. तुमच्या ज्या काय अडचणी आहे, तुमच्यासाठी मी एक विशेष बैठक घेणार आहे उमेदसाठी खास. आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला सगळ्यांनी मदत केली. आणि म्हणून तुम्हाला एकच सांगतो, बचत गट अजून वाढवायचे. या महिलांच्या आपण याच्यामध्ये अंगणवाडी सेविकांनी पण आपल्याला हे फॉर्म नोंदवायला मदत केली, तुम्ही केली, सगळ्यांनी केली. आणि मग सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि आज तुम्ही एवढ्या दुरून आपल्या भावाला राखी बांधायला इथपर्यंत आल्यात, त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. मला आता पहिली माझी सख्खी एक लाडकी बहीण आहे, पण तुमच्या रूपाने मला लाखो लाडक्या बहिणी मिळाल्या. आणि भावाची जबाबदारी काय ती पूर्णपणे पार मी पाडणार. फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, भावाच्या डोक्यावर नाही भार जो आहे, भार जो आहे तो आपण एकदम 500 किलो एका माणसाच्या बोजा दिल्यावर काय होईल. आणि म्हणून तुम्हाला एकच सांगतो, महिला भगिनींना माझ्या द्यायला सरकार हात आकडता कधीच घेणार नाही, कधी हात आकडता घेणार नाही. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो, कुलकर्णी आणि राहुल, तुम्हाला सांगतो की या आपल्या उमेदच्या महिलांच्या ज्या काही समस्या विषय आहेत, एक बैठक आपण घेऊ आणि या बैठकीमध्ये यांना खूप खूप मदत करू आपण. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि पुन्हा एकदा आज सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. रक्षाबंधनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी अनेक महिला पोहोचलेल्या होत्या. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा महिलांसाठी इथून पुढे सुद्धा अशाच पद्धतीने सरकार चांगलं काम करत राहील, बचत गटांसाठी अनेक योजना राबवल्या जाणार असल्याचं आश्वासन दिलेलं आहे.